आपण तिरंगाकडे पाहतो, सलाम करतो, फोटो काढतो, पण कधी थांबून विचार केला आहे का? हा झेंडा आपल्याला काय सांगतो? हा तिरंगा अचानक तयार झालेला नाही, तो जन्माला आला एका विचारातून। पिंगली व्यंकय्या यांनी हा झेंडा डिझाईन करताना कुठला धर्म पाहिला नाही, ना जात पाहिली, फक्त देश बघितला। त्यामधील केसरी रंग त्यांनी दिला त्याग आणि धैर्यासाठी, हिरवा रंग दिला वाढ, समृद्धी आणि आशेसाठी, आणि पांढरा रंग दिला शांतता आणि प्रामाणिकपणासाठी। पण आपण काय केलं? रंगांना अर्थ देण्याऐवजी रंगाला लेबल लावली आणि देशाला मागे ठेवलं। मधोमध असलेला अशोक चक्र फक्त डिझाईन नाही, त्याच्या 24 चक्र सांगतात की देशाची प्रगती थांबली नाही पाहिजे। जर हे चक्र थांबलं तर देशही थांबतो। आज जर तिरंगा फक्त सणापुरता वाटत असेल तर चूक झेंड्याची नाही तर आपल्या वागण्यात आहे। कारण देशभक्ती फक्त स्टेटस पुरती नसते, ती रोजच्या कृतीतून दिसते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा तिरंगा एखाद्या जवानाच्या देहावर पांघरला जातो तेव्हा तो कधीच विचारत नाही हा कुठल्या धर्माचा आहे। कारण तिरंगा कुठल्याही धर्माचा नाही, तो फक्त हिंदुस्थानाचा आहे।